16 महिन्याचं झाड झालेलं आहे आणि या 16 महिन्याच्या झाडावर इथं मोठ्या प्रमाणामध्ये पेरू आलेले आहे सर. आणि या पेरूंना आता आमची फॉर्म पिशवी लावायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक झाडावर जर बघितलं तर तुम्ही कमीत कमी 30-35-40 किलोपेक्षाही जास्त माल आहे. जर तुमच्या लक्ष येतोय तर आता हा फॉर्म पिशवीवर पेरू आलेला आहे आणि या फॉर्म पिशवीवरल्या पेरूला या ठिकाणी आपल्याला संपूर्ण झाडावर कमीत कमी 10, 15, 20, 30, 40 फळं, चाळीपेक्षा जास्त फळं आहे. आणि हे इथंच नाही आहे तर संपूर्ण प्लॉट तुम्ही कसाही बघा. आज माझा हा 3.25 एकरचा प्लॉट आहे आणि ह्या 3.25 एकरच्या प्लॉटमध्ये मी या ठिकाणी मोहगणी, आंबा, फणस असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले. तर या ठिकाणी हा जो आंबा दिसतोय तर ह्या आंब्याची पण मी लागवड केली. तर हे 2-2 फुटावर झाड आहे. जर तुम्ही पाहिलं नारळ किती फुटावर लावलेलं आहे? हे सर आपण हा टुरिझम बनवलेले. हे जे हा. नारळाची गल्ली जी तुम्हाला दिसते तर हे पूर्णपणे या ठिकाणी 100% आपल्या हा 15 फुटाचा आंबा रस्ता. कोणता लावलाय सर? हा आंबा आपण झेन व्हरायटीचा आंबा लावलेला आहे. जसं तुम्ही म्हटले का याला सुद्धा बारमाही आंबे येतात आणि ह्या पेरूच्या याच्यामध्ये 10-10 फुटावर हा आंबा लावलेला आहे. आणि पेरूमधलं अंतर किती आहे सर? पेरूमधलं झाडामधलं जर अंतर पाहिलं तर हे 2-2 फुटाचंच अंतर आहे. जर झाडाचं अंतर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला 2-2 फुटावरच. आणि त्याच्यामध्ये त्या 2 फुटामध्ये मोहगणीचं झाड तुम्ही लावलंय खरं, हा त्याचा काय फायदा आहे? हे जळाऊ लाकूड म्हणून आपण लावलेले. का जळाऊ लाकूड म्हणजे काय की आज हे 6 महिन्याचे झाड आहे आणि 6 महिन्यामध्ये हे झाडं सरळ उंच वाढत जातात आणि उंच वाढलेलं जे झाड असतं याच्यापासून आपण लाकूड घेणार आहे आणि ह्या लाकडापासून आपल्याला फक्त जो काही पैसा मिळणार आहे हा लाखो करोडो रुपये असणार आहे. बरं, एवढी गर्दी केलेली आहे तुम्ही सर, नारळाचं काय होणार त्याचं? नाही, अगदी छान प्रश्न आहे. प्रत्येक शेतकऱ्याला हाच प्रश्न असतो की या नारळाला, मोहगणीला याला काय होणार, याचा काय प्रॉब्लेम येणार का? तर याचा बिलकुलही प्रॉब्लेम नाही. मियावाकी फॉरेस्ट टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी आपण इथं वापरलेली. म्हणजे काय की अति घनदाट लागवड या ठिकाणी आपण केलेली. मियावाकी फ्रॉड टेक्नॉलॉजी म्हणजे काय आहे की ही 100% शेतकऱ्याला फायदेशीर असते आणि ह्या टेक्नॉलॉजीमध्ये तो अति घनदाट लागवड करतो. म्हणजे काय केलं मी या ठिकाणी एका एकर पेरूमध्ये 5 एकरचा पेरू लावला. लोक 10 बाय 5 फुटावर, 12 बाय 6 फुटावर, 4 फुटावर पेरू लावले. मी 2-2 फुटावर लावले. दुसरा प्रश्न आहे, तुम्ही एवढे 3 फुटात 2 फुटात लावलंय, ते एकमेकाच्या मुळ्या तरच येणार नाही का? नाही सर, अगदी छान आहे. हे बघा, हे जे मोहगणीचं झाड आहे ना याचं सोटमुळे हे सरळ खाली जाणार, त्याचा प्रॉब्लेम नाही. नारळाचं झाड आणि पेरूचं झाड याच्यामध्ये जे डिफरंट आहे हे यांचे तंतुमुळे आहे. नारळाचं झाड जसं मोठं होत जाईल तसा इथला पेरू 4-5-6 वर्षानं बाजूला जाईल. म्हणजे आणि जेव्हा आंबा पण इथे डेव्हलप होईल, आंबा त्याच्यापासून 3 फुटावरचे, त्याचं कसं? तर आंबा जेव्हा डेव्हलप होईल ना, आंबा आणि नारळाचे ह्या 100% बागा बघायला पाहिजे. 10 वर्षानंतर पेरूचं आयुष्य 12 वर्षानंतर संपणार आणि आंबा 50, 60, 100 वर्ष आणि तिथून पुढे नारळ पण टिकणार आहे. आता सर तुम्ही 2 फुटावर 1 फुटावर घेतले, आता याचं पेरू झेपणार का 20 किलो? 100% सर. ही जी व्हरायटी आहे याला आपण सदाबहार म्हणतो. ही थाई 11च्या पुढची व्हरायटी. या व्हरायटीचं वैशिष्ट्यच ते, हा पेरू 1 किलोपेक्षा मोठा होतो. एकाच वेळेस ह्या झाडाला तुम्ही वर्षभरातून 20-30 किलो माल घेऊ शकता. आता माझा 30-30 किलोचा लोड आहे याला. तरी पण आपण सपोर्टिंग म्हणून तारे टोकरं दिलेले. तरी तर समोर पाहिलं तर हा ज्याला जी फांदी वाका